मार्गशीर्ष महिन्यात हिंदू महिला दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं व्रत करतात. या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महिला व्रत करत संपूर्ण दिवस उपवास धरतात. शेवटच्या गुरुवारी सवाष्ण महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाते. ही पद्धत दरवर्षी परंपरेनुसार केली जाते. या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने अनेक महिलांमध्ये या व्रताचे उद्यापन कधी करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरात मांस मच्छी टाळली जाते. तसेच दर गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा केली जाते. या निमित्ताने घराघरात नवचैतन्य निर्माण होते आणि एक सात्विक वातावरण तयार होते. कुटुंबात सुख शांती नांदावी, दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी, मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की 4 गुरुवार करावे की 5 गुरुवार करावे. यासह दिनांक 11 जानेवारी रोजी शेवटचा गुरुवार अमावस्यायुक्त असल्याने या दिवशी व्रत करावे का असा अनेक महिलांना प्रश्न पडला आहे. 11 जानेवारी रोजी शेवटचा गुरुवार आहे, परंतु त्या दिवशी अमावस्या चालू होत असल्यामुळे बऱ्याच सुवासिनी 4थ्या गुरुवारी म्हणजे आजच्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत. परंतु पंचांगकर्ते आणि शास्त्रपुराण जाणणारे हेच सांगत आहेत की या महिन्यात 5वा गुरुवार शेवटचा आहे आणि त्या दिवशी अमावस्या जरी चालू होत असली तरी महालक्ष्मी मातेचे शेवटचे उद्यापन हे 11 तारखेलाच करायचे आहे. त्यात कुठलीही अडचण नाही. धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू ग्रंथानुसार अमावस्यायुक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो. हे महालक्ष्मी मातेचं व्रत आहे आणि आपण दिवाळी लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्यालाच करतो. त्यामुळे यावर्षी महिलांना अमावस्याला लक्ष्मीपूजन करण्याचा चांगला योग लाभला आहे. त्यामुळे गुरुवार 11 जानेवारी या दिवशी उपवास करावे. यासह नित्य नियमानुसार व्रत पूर्ण करावे. यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही. या उलट मार्गशीर्षात देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने भक्तिभावाने पूजन करावे. हिंदू धर्मात विविध व्रत वैकल्ये केले जातात, जसे की 16 सोमवार, संकष्टी चतुर्थी, एकादशी, गुरुवार आदी. प्रत्येक व्रत हे तिथी वार यानुसार विशेष मानून केले जाते. ज्या व्रताला जे महत्त्वाचे त्यानुसार त्याचा निर्णय केला जातो. अडीअडचणीत त्यात सोयर, सुतक, मासिक धर्म अशा कारणामुळे कालावधी कमी अधिक करावा लागतो किंवा प्रासंगिक बदल करावे लागतात. अशा वेळी जाणकाराचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. दरवर्षी असंख्य भाविक मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी व्रत करतात. हे व्रत देखील उपरोक्त विधी नियमास धरूनच आहे. हे व्रत करताना प्रामुख्याने महिना आणि वार हे दोन्हीही विशेष मानले गेले आहे. यावर्षी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते अमावस्या या काळात 5 गुरुवार येत आहेत. जरी 5व्या गुरुवारी अमावस्या येत असली तरी ती मार्गशीर्ष अमावस्या आहे. अशा स्थितीत 5वा गुरुवार देखील मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्याने यावर्षी
अमावस्याच्या दिवशी येत असलेल्या गुरुवारी व्रत उद्यापन करावे, यासाठी अमावस्या वर्ज्य नाही असे मानले जाते.